नमस्कार मित्रांनो, हा माझा यूट्यूबचा फर्स्ट लॉंग व्हिडिओ आहे. जसं तुम्ही शॉर्ट व्हिडिओंना माझ्या प्रेम देता तसंच लॉंग व्हिडिओंना पण प्रेम द्या. आणि मी जातोय आज माझ्या बाळाला भेटायला, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चालत चालत मी पनवेल स्टेशनच्या ब्रिजवर पोहोचलोय. ते बघा तिकडं प्लॅटफॉर्म आहे. ब्रिजचं काम सुरू असल्यामुळे पब्लिकला प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी थोडं फिरून जावं लागतंय. सकाळची वेळ असल्यामुळे कामाला जाणाऱ्या लोकांची खूप गर्दी होती. प्लॅटफॉर्मवर अक्षरशः गर्दी मावत नव्हती. मी ट्रेन पकडली तेवढ्यात माझ्याकडे एक माणूस आला. गोवंडी टू पनवेल. गोवंडी से आया क्या? हाँ, उधर जाना है. किधर जाना? गोवंडी. वापस गोवंडी जाना. ये ट्रेन पकड़ लो. ट्रेन मध्ये गर्दी लय होती, मग काय बसायला काय जागा मिळाली नाही. मग मी कुर्ल्याला उतरलो, कारण तिथं आपल्याला ट्रेन चेंज करून जायचं होतं. कुर्ल्याला उतरून तिकीट काढायला चाललोय. माझ्याकडे कुर्ल्यापर्यंतचा पास आहे, पण मला पुढे जायचं होतं म्हणून तिकीट काढायला चाललोय. मशीनवर तिकीट काढलं, पण काय पेमेंट काय होत नव्हतं. कुर्ल्याला जरा रेंजचा प्रॉब्लेमच असतोय. थोड्या वेळानं पेमेंट झालं आणि मग तिथून निघालो. दादरला पोचलो तर बघतोय तर काय पुढं TC होती. आता बरं झालं तिकीट काढलं, नाहीतर वाट लागली असती. दादरवरून चर्चगेटची ट्रेन पकडली. ट्रेन मध्ये चढल्यावर या काकांना बघितलं. ते अपरिचित पिक्चर मधल्या हिरो सारखं वाटत होते. फायनली पोहोचलोय आपण मुंबई सेंटरला. थोड्याच वेळात आपण बाळाजवळ पोहोचणार आहे, तर बघत राहा व्हिडिओ. माझ्या बाळासाठी चुकणी घ्यायची म्हणून मी मेडिकलमध्ये गेलो. मेडिकलमधल्या त्या मॅडमला बोललो चुकणी द्या. तिला चुकणी काही कळाली नाही, म्हणून तिला मी फोटो दाखवून चुकणी घेतली. तिथून बाळाजवळ पोचलो तर बाबूची नुकतीच आंघोळ झाली होती. मग बाबूला मस्तपैकी कपडे घातले आणि लगेच त्याला डोस द्यायला घेऊन गेलो. आज आपल्या बाळाचा पहिलाच डोस होता. बघा ना कसा शांत आणि निरागस वाटतोय ना माझा बाबू. पहिलं वॅक्सिन बाबूच्या हातावर दिलं तेव्हा एवढा काय रडला नाही. मग नंतर पायावर वॅक्सिन दिलं तेव्हा मात्र बिचारा खूप रडायला लागला. तरी अजून एक वॅक्सिन बाकी होतं, मग तेही दिलं आणि मग आम्ही घरी निघालो. दोघांना घरी सोडून मग मी कामाला निघालो. आता मी निघालो कामावर. खूप लेट झालाय आपल्याला. बघूया आता किती वेळात पोचतोय आपण. तरी अर्धा पाऊण तास लागेल आपल्याला पोचायला. आता कितीची ट्रेन भेटते आपल्याला. ऑलरेडी आपल्याला लेट झालाय, तर मध्येच AC ट्रेन आले बघा. काय करायचं. मग AC ट्रेन नंतर जी ट्रेन आली ती पकडली आणि मरीन लाईन स्टेशनला उतरलो. तर मी मरीन लाईन स्टेशनला पोचलो. खूपच उशीर झालाय मला. पटपट चालायला लागतंय, नाही तर शेर कधीच पाठवत आहे. कसं आहे मित्रांनो, नोकरी म्हटलं की कामावर टायमिंगवर पोचायला लागतंय. काय करायचं, पोटा पाण्यासाठी करावं लागतंय. मरीन लाईनच्या ब्रिजवरून वाकून बघितलं तर टॅक्सीवाल्याची आणि बाईकवाल्याची काहीतरी मगजमारी झालेली. पण असो, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है.
एकदाच पोचलो दुकानावर. दिवसभर काम होतं त्यामुळे काय व्हिडिओ काय काढले नाही. मग कामावरनं सुटल्यावरनं जाता जाता पाण्याची बॉटल भरून घेतली, कारण पाणी बाई कधी पण लागू शकते, त्यामुळे पाणी कायम सोबत ठेवतो मी. आणि घरी जाता जाता नेहमी मी गणपतीचं दर्शन घेऊनच घरी जातो. आईनं जरा सामान आणायला सांगितलंय, ते सामान आणायला निघालोय मी आता. तुम्हाला दाखवतो मी काय काय घेतोय ते. सामान तर घेतलंय पण व्हिडिओ काढाय काय जमलं नाही. मग ट्रेन पकडली आणि घरी निघालो. आता आपण पनवेल स्टेशनला पोहोचलोय. आता भाऊ आपल्याला बाहेर स्टेशनच्या बाहेर न्यायला आले. भावाच्या गाडीवर बसलो आणि निघालो घरी. तर फायनली मित्रांनो आपण घरी पोहोचलेलो आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.